नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्ष्ये सनातनान् एतद्वक्कथितं विप्रा विष्णोश्चरितमद्भुतं भवद्भिर्यदहं पृष्टो नराणां पुरुषोचितम् अत्र संकीर्तितः साक्षात् सर्वपापहरो हरि नारायणो हृषीकेशो भगवान् सात्वतां पति अत्र ब्रह्म परं गुह्यं जगदप्रभवाप्ययं ज्ञानं च तदुपाख्यानं प्रोक्तं विज्ञानसंयुतं भक्तियोगसमाख्यातो वैराग्यं च तदाश्रयं पारीक्षितमुपाख्यानं नारदाख्यानमेव च प्रायोपवेशो राजर्षेर्विप्रशापात् परीक्षित शुगस्य ब्रह्मर्षसंवादश्च परीक्षित योगधारणयोत्क्रान्ति संवादो नारदाजयो अवतारानुगीतं च सर्गप्राधानिकोऽग्रता विदुरोद्धवसंवाद क्षत्रमैत्रेययोस्तथा पुराणसंहिता प्रश्नो महापुरुषसंस्थिति तदप्राकृतिकः सर्ग सप्तवैकृतिकाश्च ये ततो ब्रह्माण्डसम्भूतिर्वैराजपुरुषो यत कालस्य स्थूलसूक्ष्मस्य गतिपद्मसमुद्भवा भुव उद्धारणे बोधेर्हिरण्याक्षवधो यथा ऊर्ध्वतिर्यगवाक्सर्गो रुद्रसर्गस्तथैव च अर्धनारीनरस्याध यदस्वायं भुवो मनु शतरूपाजया स्त्रीणामाद्या प्रकृतिरुत्तमा सन्दानो धर्मपत्नीनां कर्दमस्य प्रजापते अवतारो भगवद कपिलस्य महात्मना देवहूत्याश्च संवाद कपिलेन च धीमता नवब्रह्मसमुत्पत्तिर्क्षयज्ञविनाशनं ध्रुवस्य चरितं पश्चात् पृथो प्राचीनबर्हिषा नारदस्य च संवादस्तदप्रय्यवृतं द्विजा नाभेस्तदोनुचरितमृषभस्य भरतस्य च द्वीपवर्षसमुद्राणां गिरिनद्युपवर्णनं ज्योतिश्चक्रस्य संस्थानं पातालनरकस्थितिः दक्षजन्मप्रचेदोभ्यस्तत्पुत्रीणां च सन्तति यदो देवासुरनरास्तिर्यङ्नगघगादय त्वाष्टस्य जन्मनिधनं पुत्रयोश्चद्दिदोर्द्विजा दैत्येश्वरस्य चरितं प्रह्लादस्य महात्मना मन्वन्तरानुचरितं गजेन्द्रस्य विमोक्षणं मन्वन्तरावतारस्य विष्णोर्हयशिरादया कौर्मं धान्वन्तरं माल्स्यं वामनं च जगत्पते क्षीरोदमधनं तद्वदमृतार्धे दिवौकसाम् देवासुरमहायुद्धं राजवंशानुकीर्तनम् इक्ष्वाकुजन्मदद्वंशस्युद्युग्नस्य महात्मना इळोपाख्यानमत्रोक्तं दारोपाख्यानमेव च सूर्यवंशानुकथनं शशादाद्यनृगादया सौकन्यं चाधशर्यादे कगुस्तस्य च धीमता खड्वाङ्गस्य च मान्धातुः सौभरे सगरस्य च रामस्य गोसलेन्द्रस्य चरितं किल्बिषावहं निमेरङ्गपरित्यागो जनगानां च सम्भव रामस्य भार्गवेन्द्रस्य निक्षत्रकरणं भुवा ऐलस्य सोमवंशस्य ययादेर्नहुषस्य च दौष्यन्तेर्भरतस्याभिशन्दनोस्तल्सुदस्य च ययादेर्ज्येष्ठपुत्रस्य यदोर्वंशोऽनुकीर्तिता
യത്രാവതീർണോ ഭഗവാൻ കൃഷ്ണാഖ്യോ ജഗദീശ്വര. വസുദേവഗൃഹേ ജന്മ തദോ വൃദ്ധിശ്ച ഗോകുലേ തസ്യ കർമാണ്യപാരാണി കീർത്തിതാന്യസുരദ്വിഷ. പൂതനാസുവയപ്പാനം ശകടോച്ചാടനം ശിശോ ണാവർത്തസ്യ നിഷ്പേഷ തഥൈവ ഭഗവത്സയോ. ധേനുകസ്യ സഹ ഭ്രാതു പ്രലംബസ്യ ച സംശയ. ഗോപാനാം ച പരിത്രാണാം ദാവാഗ്നേ പരിസർപ്പിത. ദമനം കാളയസ്യാഹേർമഹാഹേർനന്ദമോക്ഷണം. വ്രതചര്യാദു കന്യാനാം യത്ര ദുഷ്ടോച്യുതോ വൃതൈ. പ്രസാദോ യജ്ഞപത്നീഭ്യോ വിപ്രാണാം ജാനുതാപനം. ഗോവർദ്ധനോദ്ധാരണം ച ചക്രസ്യ സുരഭേരഥ. യജ്ഞാഭിഷേകം കൃഷ്ണസ്യ സ്ത്രീഭിഃ ക്രീഡാജരാത്രിഷു. ശംഖചൂഡസ്യ ദുർബുദ്ധേർവധോരിഷ്ടസ്യ കേശിന. അക്രൂരാഗമനം പശ്ചാത് പ്രസ്ഥാനം രാമകൃഷ്ണയോ. വ്രജസ്ത്രീണാം വിലാപശ്യ മധുരാലോകനം ദദ. ഗജമുഷ്ടിഗജാണൂരകംസാദീനാം ജയോ വധ. മൃതസ്യാനയനം സൂനോ പുനഃ സാന്ദീപനിർഗുരോ. മധുരായാം നിവസദാ യദുചക്രസ്യ യത്പ്രിയം. കൃതമുദ്ധവ രാമാഭ്യാം യുധേന ഹരിണാ ദ്വിജ. ജരാസന്ധസമാനീത സൈന്യസ്യ ബഹുശോ വധ. ഖാദനം യവനേന്ദ്രസ്യ കുശസ്ഥല്യാ നിവേശനം. ആദാനം പാരിജാതസ്യ സുധർമായ സാരാലയാത്. രുക്മിണ്യാഹരണം യുദ്ധേ പ്രമദ്യദ്വിഷദോ ഹരേ. ഹരസ്യ ജൃംഭണം യുദ്ധേ ബാണസ്യ ഭുജഗൃന്ദനം. പ്രാഗ്ജ്യോതിഷപതിം ഹത്വാ കന്യാനാം ഹരണം ജയത്. ചൈദ്യപൗണ്ഡ്രകസാൽവാനാം ദന്തവക്ത്രസ്യ ദുർമതേ. ശംബരോ വിവിധപീഠോ മുരപഞ്ചജനാദയ. മാഹാത്മ്യം ജവധസ്തേഷാം വാരണസ്യാഞ്ജദാഹനം. ഭാരാവതരണം ഭൂമേർനിമിത്തീകൃത്യ പാണ്ഡവാൻ. വിപ്രശാപാപദേശേന സംഹാരസ്വകുലസ്യ ച. ഉദ്ധവസ്യ ച സംവാദോ വാസുദേവസ്യ ചാദ്ഭുത. യത്രാത്മവിദ്യാ ഹ്യഖിലാ പ്രോക്താ ധർമ്മവിനിർണയ. തതോ മർത്യപരിത്യാഗ ആത്മയോഗാനുഭാവത. യുഗലക്ഷണവൃത്തിശ്ച കലൗ നൃണാമുപപ്ലവ. ചതുർവിധശ്ച പ്രളയ ഉത്പത്തിസ്ത്രിവിധാ തഥാ. ദേഹത്യാഗശ്ച രാജർഷേർവിഷ്ണുരാദസ്യ ധീമത. ശാഖാ പ്രണയനമൃഷേർമാർക്കണ്ഡേയസ്യ സത്കഥാ. മഹാപുരുഷവിന്യാസ സൂര്യസ്യ ജഗദാത്മന. ഇതി ചോക്തം ദ്വിജശ്രേഷ്ഠാ യത്പൃഷ്ടോഹമിഹാസ്മി വാ. ലീലാവതാരകർമാണി കീർത്തിതാനിഹ സർവതാ. പതിതസ്ഖലിതോ വാർത്തക്ഷുത്വാ വാ വിവശോ ബ്രുവൻ. ഹരയേ നാമ ഇത്യർച്ചേർ മുച്യതേ സർവപാദകാത്. സങ്കീർത്യമാനോ ഭഗവാനനന്ദ. ശ്രുതാനുഭാവോ വ്യസനം ഹി പുംസാം. പ്രവിശ്യ ചിത്തം മിഥുനോത്യശേഷം യഥാ തമോർക്കോ ഭ്രമിവാദിവാദ. മൃഷാഗിരസ്താഹ്യസതീരസത്കഥാ ന കഥ്യതേ യദ്ഭഗവാനധോക്ഷജ. തദേവ സത്യം തദുഹൈവ മംഗളം. തദേവ പുണ്യം ഭഗവദ്ഗുണോദയം. തദേവ രമ്യം രുചിരം നവം നവം. തദേവ ശശ്വന്മനസോ മഹോത്സവം. തദേവ ശോകാർണവശോഷണം നൃണാം. യദുത്തമശ്ലോകയശോനു ഗീയതേ. ന തദ്വചിത്രപദം ഹരേർയശോ ജഗത്പവിത്രം പ്രഗൃണീതഗർഹിചിത്. തദ്ധ്വാംക്ഷതീർത്ഥം ന ദുഹംസസേവിതം. യത്രാച്യുതസ്തത്ര ഹി സാധവോ മലാ. स वाग्विसर्गो जनदाघसम्प्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि. नामान्यनन्दस्य यशोङ्गितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवा. नैष्कर्ममप्यच्युतभाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरञ्जनं.
कुतः पुनः शश्वतभद्रमीश्वरे न ह्यर्पितं कर्म यदप्यनुत्तमं यशश्रियामेव परिश्रमपरो वर्णाश्रमाचारतपश्रुतादिषु अविस्मृतिश्रीधरपादपद्मयोर्गुणानुवादश्रवणादिभिर्हरे अविस्मृतिं कृष्णपदारविन्दयो गणोत्यभद्राणि शमं तनोति च सत्त्वस्य शुद्धिं परमात्मभक्तिं ज्ञानं च विज्ञानविरागयुक्तं यूयं द्विजाग्र्यपद भूरिभागा यच्छश्वदात्मन्यखिलात्मभूतं नारायणं देवमदेवमीशमजस्रभावा भजदा विवेश्य अहं च संस्मारित आत्मतत्त्वं श्रुतं पुरा मे परमर्षिवक्त्रात् प्रायोपवेशे नृपते परीक्षित सदस्यर्षीणां महतां च शृण्वताम् एतत्त्वकथितं विप्राकथनीयोरुकर्मण माहात्म्यं वासुदेवस्य सर्वाशुभविनाशनं य एवं श्रावये नित्यं यामं क्षणमनन्यधि श्रद्धावान् यो नु शृणुयात् पुनत्यात्मानमेव सा द्वादश्यामेकादश्यां वा शृण्वन्नायुष्यवान् भवेत् पठत्यनश्नन् प्रयतस्ततो भवत्यपादगी पुष्करे मधुरायां च द्वारावत्यां यदात्मवान् उपोष्य संहितामेतां पठित्वा मुच्यते भयात् देवता मुनयः सिद्धा पितरो मानवो नृपा यच्छन्ति कामान् गृणतः शृण्वन्तो यस्य कीर्तनात् ऋजो यजूंषि सामानि द्विजोधीत्यानुविन्दते मधुकुल्य खदकुल्या पयकुल्या शतद्फलं पुराणसंहितामेतामधीत्य प्रयतो द्विजा प्रोक्तं भगवता यत्तु तत्पदं परमं व्रजेत् विप्रोधीत्याप्नुयात् प्रज्ञां राजन्यो दधिमेखलां वैश्यो निधिपतित्वं च शूद्रशुद्ध्येदपादकात् कलिमलसंहति कालनोऽखिलेशो हरिरितरत्र न गीयते ह्यभीक्ष्णम् इह तु पुनर्भगवानशेषमूर्ति परिपठितोऽनुपदं कथाप्रसङ्गै तमहजमनन्दमात्मतत्त्वं जगदुदयस्थितिसंयमात्मशक्तिं द्युपदिभिरजशक्रशङ्कराद्यैर्दुरवसितस्तव्यमच्युतं नतोऽस्मि उपचितनवशक्तिभिः स्व आत्मन्युपरिचितस्थिरजङ्गमालयाय भगवद उपलब्धिमात्रधाम्ने सुरर्षभाय नमः सनातनाय स्वसुखनिपृतचेतास्तद्व्युदस्तान्यभावोऽप्यचितरुचिरलीलाकृष्टसारस्तदीयं व्यदनुदकृपयायस्तत्त्वदीपं पुराणं तमखिलवृजिनघ्नं व्याससूनुं नतोऽस्मि।